नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो नमः बालकृष्ण भगवान की गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु सरस्वती प्रणदाद मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव अतिथि देव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो गोपाल कृष्ण लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं कृष्ण जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गापुर निवासी भगवान की जय। व्यास महर्षी त्या किड्याची भाषा जाणत असल्यामुळं त्या कीटकाला शेवटी म्हणाले, हे कीटका, तू शुभकर्माच्या प्रभावानं तीर्य योनीमध्ये जन्म घेतल्यावर सुद्धा मोहित झाला नाही, म्हणून माझं दर्शन तुला झालं. आता बघा इथे असं प्रमाण येतं, संताचं दर्शन केव्हा होतं? मनुष्य जसा कमी मोहित होत जातो तशा खऱ्या संताचं दर्शन होतं. जसा तुमचा मोह कमी होईल, आणि म्हणून सांगितलंय संत दर्शने हा लाभ. आता संत काय करतात, प्रदर्शन घडवतात आणि स्वतःहून लोकांना दर्शन देत आहे.
कार्यक्रम घडवतात, संतत्व राहत नाही. व्यास पांडवांची उत्पत्ती करून सुद्धा पांडवांच्या जवळ नाही थांबले. जनी म्हणे ऐशा संता चरण जावे, असं बाजारवर नाही. हा भोंगा बाजार आहे. केव्हा भरतो? होळीत. हा, म्हणून तू मोहित झाला नाही म्हणून मी तुला दर्शन दिलंय. तुझ्या तपोबलानं माझं दर्शन झालंय. मी तुझा उद्धार नक्की करून देईल. जाऊ. आपणासारखे नाही काळ वेळ तयार लागेल. प्रमाणात इतके आहे, पण नुसतेच प्रमाणात देत टाईमपास नाही करत आहे. कीर्तनात थोडंसं ओझरतं हे आडला होता. ओझरतं द्यायचं, जेवढी गरज आहे ना तेवढंच. म्हणून तपोबलासारखं श्रेष्ठ बल नाही हे मी जाणतो. आपल्या पूर्वकर्माच्या कारणानं तू किडा योनीमध्ये आला आहे. तदबी तुझी धर्मावर प्रीती श्रद्धा असल्यामुळे या जन्मात सुद्धा तुला मार्गदर्शन घडलं. म्हणून मार्गदर्शन घडावं असेल याच्याकरता श्रवणाची जिज्ञासा. काही झालं तरी श्रवण बुडवायचंच नाही. आता मला काही लोक म्हणतात 4-5 तर लोक राहतात, तुम्ही का बरं बडबड करत बसता? असं बडबड म्हणतात याला. आता तिथे कोणीतरी शिड्या ठेवल्या बा वाल्मिकी रामायणाच्या माझ्या प्रवचनाच्या, त्या रक्षेच्या रामरक्षेच्या. मी म्हटलं काय शिड्या कसं? आता तर शिड्याचं राज्य राहिलं नाही. पाहिलं तर माझंच फोटो होतं त्याच्यावर, वाल्मिकी कोणीतरी ठेवून गेलं आहे. काय करायचं व्हायचं त्याच्याची? ज्याच्या त्याला समर्पण. त्याला तर वाजवायला साधनच नाही ना. एक बंद पडत गेलं, टेप बंद, पेनड्राईव्ह निघाला. आणखीन पुढे काय निघतं काय माहिती आहे. काळ बदलतो, स्वरूप बदलतं, पण तत्व मात्र एकच राहतं. म्हणून मनुष्याचा धर्म असा आहे, कामना कमी करणं खरा धर्म. आणि अधोगती अशी आहे की कामना, सकाळीच उपदेश झाला ना की काय लावलाय जांगडो, कशा करता पुढे वाढवत बसायचं. पण ते आपलं हित मानवाला कळत नाही. आणि म्हणून संत म्हणतात, आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची. असं पुष्कळ लोक म्हणतात हे झालं की मी सगळं सोडून देणार आहे, हे झालं की सगळं झालं. तो सोडून देणार असं नाही, सोडच. आपली सोडवणं करा. आपण व्याप वाढवतो. म्हणून कामना सिद्धी कधीच होत नाही, कारण कामना गुणामुळे वाढत असते. रजो गुण आला की कामना वाढली. बरे खावे, बरे नेसावे, बरे बोलावे, बरे पहावे, बरे बरे. जीवनामध्ये सदा सूर्य आणि चंद्रमा यांची पूजा करत राहा आणि पवित्र कथा ऐकत राहा. तू पुत्ररूपाने जन्माला येशील आणि पुन्हा मानव जन्मात मला भेटशील. आता इथे पुत्ररूपाने व्यासांना काय, तर संतांना सगळे पुत्ररूपच असतात. जेवढे पुरुष भेटतील ते मुलं, आणि जेवढ्या स्त्रिया भेटतील तेवढ्या मुली. म्हणून अशानं काय होतं, माणसाचं मन अनासक्त निर्माण होतं आणि भाव कायम राहतो. आणि अशाच माणसाला ब्रह्मविद्येचा उपदेश करता येतो. मग सांगा, भगवद्गीता पोर खेळला वाचण्याचा आहे का? पण काय पारायण झालं आपलं,
आणि आमटी पातोड्याची भाजी नको वाराण्याच्या दिवशी. असं आहे. एका बाईने मला असं विचारलं, म्हणजे दादा माझ्या हाताची खीर जी आहे ती घट्टच होऊन जाते. बऱ्याच बाया खीर करायला गेल्यानंतर तो दूध भात होतो शेवटी. मी तिला म्हटलं तुला जर खीर करायची असेल तर दूध आणि पाणी एकत्र करून खीर कर. दूध आटत जातं, भात शिजल्यानंतर पाणी आटत नाही, आसट भात राहतं. कुकरमध्ये करा अथवा असा शिजवा, पाणी जर जास्ती झालं तर ते आटत नाही, शेवटी तो आसटच भात खावा लागतो. मग आसट भात झाला म्हणजे त्याच्यामध्ये दूध आणि पाणी टाकलं खिरेमध्ये, एकत्र करायचं दूध पाणी आणि टाकायचं. त्या दिवशी संसदी पोरीने काय कोणीच शिकवलं नाही, तुम्ही शिकवलं. म्हटलं ते तत्व आहे. नुसत्या दुधामध्ये भात गचकवून देतो असं. ते श्राद्धाला सुद्धा अशी पातळ करत नाही लोक, ते असं गोळाचं गोळा. म्हटलं काय घट्ट होऊन गेली. मग आणखीन एक आहे त्याच्यावर तोडगा, केव्हाची केली ना आधी म्हणून घट्ट झाली. नाही, त्याच्यामध्ये दूध जिरून गेलं ना, पाणी इतकं जिरत नाही. पाण्याचं म्हणजे पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं धान्य आहे, त्याच्यामध्ये 2-2% ते जिरत जातं. अग्नीसुद्धा 2% वरती झाला की वास यायला लागतो, जळकं पात्याला खाली लागून जाईल तो. आणि हे लोखंडाचं भांडं तर ताबडतोब जळतं. ते गॅसवर तर आणखी. लोखंड म्हणजे काय? स्टील. हां. भीष्म पितामह म्हणतात, धर्मराजा व्यासांनी असं सांगितल्यावर त्या किड्यानं आज्ञेचा स्वीकार केला. नेहमी जीवानं संतांच्या आज्ञेचा स्वीकार करावा आणि स्वीकार केल्यानंतर एक प्रार्थना करावी. काय प्रार्थना आहे? माझ्याकडून हे करवून घ्या. देवाला सुद्धा उपासना करून घ्या माझ्याकडून. मला उपासनेत कंटाळा, जांभोळी, झोप येऊ देऊ नका, अशी प्रार्थना करायची. म्हणजे शरीरात तमोगुण वाढू देऊ नका. मग तमोगुण न वाढण्याचं कारण संत सांगतात अल्पाहार, अल्पोपहार. 2 घास कमीच झाले पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ते उपयोग नाही होणार ना. अन्नाचं असं आहे, अन्नाला जर प्रमाण झालं तर अन्नाचं रक्तात रूपांतर होतं, नाही तर अन्न सडतं, पोटातच सडतं. म्हणून आपण वायूचा वास गाळण्याला की म्हणायचं अन्न सडलं. त्याचं कारण काय आहे की आपण आपला अग्नी प्रदीप्त झाला की भूक लागते, आणि त्याच्यामध्ये जर आपण आधी 1 ग्लास पाणी टाकून दिलं तर अग्नी काय होईल? म्हणून जेवायच्या आधी बरेच लोक चहाच्या आधी गार पाणी पितात, वरतून चहा पितात, इन्फेक्शन आहे ते. अगदी थोडं. आणि पाणी प्यायल्यानंतर 15-20 मिनिटांनी चहा दिला पाहिजे. आपण 1 ग्लास पाण्याचा चहाचा कप बरोबर ठेवतो. असं आहे ते. जेवताना सुद्धा हलकं अन्न आधी टाकलं म्हणजे अग्नीत ते लवकर पेट धरतं पोटामध्ये. म्हणून भात हलका आहे, पोळी हलकी आहे, भाकरी हलकी आहे. म्हणून ते म्हणतात हलका हलका आहे, पण 4 पुडी पोळी मात्र हलकी नाही. 4 पुडी खालून तेल वरतून तेल चाललं ते. तर रजोगुणात जातो मनुष्य. म्हणून आता चांगलं तूप आहे ना, फोडणीच्या खिचडीत तूप घेतलं तर बेचव होतं, साध्या खिचडीत तूप घेतलं तर चव राहतं, पण फोडणीच्या खिचडीत कडाळलेलं तेल दिलं तर आणखीन चव येते. तिथे कारण तेलाची फोडणी आहे आणि वरतून तूप चालेल का? पण आपल्याला काय झालं तर तेल आणि तूप यांचा संघर्ष होतो.
विज्ञानसुद्धा बरोबर सांगतं आहाराचं, आणि आयुर्वेदसुद्धा बरोबर सांगतं. आयुर्वेद हा प्रॅक्टिकल ईश्वर निर्मित आहे. ॲलोपॅथी विज्ञान हे मानव निर्मित आहे. म्हणून नवीन नवीन शोध लागतात, मागचे चालले जातात. पण तुम्ही औषधंसुद्धा डिबार ठरले आणि नवीन औषधं आले. आयुर्वेदात सूतशेखर जशी निर्माण झाली ती आजपर्यंत सूतशेखर आहे. संजीवनी आज जशी तशी आहे. त्रिभुवन कीर्ती जशीच तशी आहे. काय किती विद्वान येऊ द्या, त्याच्यात बदल नाही होणार, कारण ती पंचमहाभूतानं बनवलेली आहे. हे काय करतात, पंचमहाभूत खराब करतात, त्याच्यामध्ये दुसरं कालवतात आणि मग औषध तयार करतात. म्हणून हिरवं चिन्ह आणि लाल चिन्ह, औषधावर 2 चिन्ह आहे. तर नेहमी डॉक्टरला सांगायचं हिरव्या चिन्हाचं औषध द्या. तुम्हाला माहीत नाही, तो डॉक्टर लाल चिन्हाचं देतो आणि त्याच्यात गुप. डॉक्टरला सांगितलं पाहिजे मला हिरव्या चिन्हाचे औषधं द्या, म्हणजे घाणेरडं काही नाही त्याच्यात. 2 प्रकारचे. म्हणजे जैनिक का काढलं आहे, पण हे ॲलोपॅथीवाले त्याची निंदा करत नाही. ते काही खरं नाही, ते काही खरं नाही, ते काही खरं नाही. हां डॉमिनेट अप्रचार करतात. खरं चांगलं आहे ते. इकडची शुगरची गोळी तिकडची शुगरची गोळी निम्मा फरक आहे. म्हणून मी त्याने आज्ञा घेतली आणि निघाला. पुढे तो क्रमवशा किती जन्म घेतले ते बघा. त्या किड्याचा प्राणत्याग कसा झाला, तर तो पुढे चालला, ते छकडं आलं आणि त्याच्यात तो मेला. त्याचं भय होतं, कारण मरणच तसं आहे ना, किड्यांचं मरण असंच होणार. पंख्यामध्ये किती किडे मरतात रोज. तो फिरायला लागला, त्याच्यात आला की गेला. कबूतरसुद्धा अटकून जातं, चिमणी अटकून जाते. आपण काही त्याला करत नाही. काल आज आमचा एक भाऊ आला होता ना, काल तो म्हणे जाताना बी साप भेटला आणि येताना बी साप भेटला. आणि म्हटलं शंकराचं दर्शन झालं. काही स्वस्त होता ना आज. हां, तर हे असं असतं. तर याचं जीवन संपलं. मग हा क्रमवशा शाही झाला, घाडव झाला, सुकर झाला, मृग झाला, चांडाळ झाला, शूद्र झाला, वैश्य योनीत गेला आणि नंतर क्षत्रिय जातीत उत्पन्न झाला. बरं, अशा क्षत्रिय जातीत उत्पन्न झाला की राजघराण्यात किडा, राजघराण्यात जन्म झाला. आणि गादीवर बसल्यावर वनामध्ये गेला आणि व्यासांना ओळखलं. एवढ्या जन्माच्या लाईनीतून त्याला व्यासांना ओळखण्याची संताशी जास्ती स्नेह झाला म्हणजे मागच्या जन्माचा ऋणानुबंध असतो. म्हणून काही काही संत एखाद्या व्यक्तीला काका म्हणून टाकतात, मामा म्हणून टाकतात. ते म्हणे का नाही, तो ऋणानुबंध असतो. त्यांना माहिती असतो की हा मागच्या जन्माचा ऋणानुबंध आहे. या ऋणानुबंधाच्या अहो शेजारी एक भाडेकरी येतो आणि तो पोरगा म्हणून बघतो, घरचा पोरगा उरावर बसतो. त्याला दिसतं तरी तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. मला नटसम्राट पॉलिश करणाऱ्याच्या मांड्यावर डोकं ठेवलं. शेवटी जावाईकडे गेला नाही, पोराकडे गेला नाही. ऋणानुबंधाच्या गाठी. दवाखान्यामध्ये आपण ॲडमिट असताना तिथला एखादा माणूस आपल्यावर एक प्रेम करतो तर कायमपर्यंत संबंध ठेवतो आणि घरचे विसरून जातात. ते ऋणानुबंध आहे. त्याने व्यासांना ओळखलं आणि चरणावर मस्तक सोडून भगवान आज मला जे स्थान मिळालं याची तुलना करता येणार नाही. आपण कृपा करून मला मागच्या जन्मात किड्यातून मुक्त केलं होतं. मी आज राजकुमार आहे.
सोन्याच्या माळा माझ्या गळ्यात आहे, महल चांगला आहे, सगळं सुख आहे, पण मनामध्ये परलोकाची भीती आहे की इथे तर जन्म बी घडणार नाही पुन्हा. हो, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कोणत्याही कुळामध्ये जरी जन्माला आलो तर तिथे बिघाड व्हायला नको. कुळ उद्धरण्याकरता नळत नाही. चोखोबा काही नडलं, सेना महाराज काही नडलं, कानोबात्रा काही नडलं, कुळ नडत नाही. नडते बुद्धी, कारण ही बुद्धी वश होऊन जाते. कशाला? मोहाला. मम माया दुरत्तया. हरणाशी मोह दडून गेला ना, जड भरतात. हे प्राणी आहे. तुम्हाला सांगितलं ना हे ज्येष्ठ की कुत्रे मांजराला जवळ घेता म्हणे, पण म्हाताऱ्याला विचारत नाही, म्हाताऱ्याला विचारत नाही. असं जवळ बसत नाही पलंगावर. वाटतं वडिलांना की मुलाने बसावं जवळ. जसं लहानपणी आपल्याला वाटत होतं की वडिलांनी जवळ बसावं, जवळ घ्यावं. म्हणून वय वृद्ध झालं की यांचा स्नेह करू नये जास्ती. कारण का त्यांनी बसावं आपल्याजवळ? नाही, माझ्याजवळ आहे हरितया आंतरबाह्य. कोणी घेतली पण सज्जनांनी. आपला नंबर नाही त्याच्यात. प्रचिती घेतली त्यांनी. व्यास म्हणाले, राजा तू आपल्या वाणीनं माझं जे स्तवन केलं होतं त्या कीटक योनी तुझी स्मृती कायम राहिली आणि ती आजपर्यंत कायम आहे. मागच्या जन्माची बुद्धी जर असेल, बुद्धी बरोबरच येते. बुद्धी कर्मानुसारणी. आपण सत आणि असत कर्म करायला लागलो की पुढच्या जन्मात बुद्धी बरोबर येणार नाही. म्हणून काही लोक पिढी जातच हुशार असतात. आणि या बुद्धीचा गुण असा आहे की मनुष्य जसा जसा मोठा होतो तसं तसं त्याला असं वाटतं आपल्यापेक्षा आपला मुलगा, आपली मुलगी हुशार असावी. पण कर्म जर असेल तरच हुशारी टिकते, नाही तर हुशारीचा दुरुपयोग होतो. म्हणून संसारात पडेपर्यंत आई वडिलांच्या आज्ञा धारणात राहायला पाहिजे. ते श्री श्री शंकर आहे ना, त्यांना ते हे लोक गेले की किंवा मित्र करायला काय हरकत, असं बाया विचारतात. आणि पोरं विचारतात मैत्रीण करायला काय हरकत आहे. ते म्हणे नाही, जे सम आहे तिथेच मैत्री करा. विषमात मैत्री करायची. विषमात मैत्री केली की विषाचं काम विष आहे. असं या आज्या लोकांना आली की ग्रामीण, माझ्या नातीला मित्र खूप आहे पण तिला कळत नाही याचा काय परिणाम होईल म्हणून. तिला आणखीन कोणता दिवस होतो त्याचं भूषण सांगते ती, झेपरी माय. आणि मग येतात 2 वर्षांनी पुण्यातून बातमी. असं आहे ते. समाला दोष नाही आहे, विषमाला दोष आहे. बुद्धीसुद्धा सम झाली पाहिजे, विषम होता कामा नाही. समबुद्धी घेता श्रीहरी, समदमावरी हरी. कोण 2 संपत्त्या कोणत्या लागतील तुमच्याजवळ? शम आणि दम. म्हणून मी सांगितलं ना, 3 लोकांचा धाक दाखवावत माणसाने, आई वडील पत्नी आणि बाईने माणसाचा. नाही रे बाबा, ते तर कसे आगे वेताळ आमच्या घरचे, यार काय करतील भरोसा नाही. पण ती मैत्री म्हणते माझ्याकडे एक बुवा आहे त्याच्याकडून दाढ बांधून आणू. चालले ते बुवाकडे. हल्ली बाया माणसाला सांगता अमुक ठिकाणी असं चाललंय, इतके पुढे गेले बाया.
हा माणूस जातं मग त्याच्या भरोसे. ममराबादच्या रस्त्यावर आहे म्हणे एक जण. असं आहे. तुमच्यावर साहेब काठ खाता ना, तर तुम्ही जाऊन द्या त्याच्याकडे की चालला. असे हे रहस्य कळायला पाहिजे माणसाला. हे बघ, पूर्वजन्माचं अर्थपरण आणि पुण्य, पूर्वजन्माचं पाप त्याला संचित असं म्हणतात. संचित चांगलंही असतं साठवलेलं आणि वाईट असतं. हा खेळ प्रारब्धाचा, दोषना कुणाचा. हे जे आपलं संचित आणि क्रियमाण आहे, पण क्रियमाण वर्तमानात जर दुरुस्त केलं तर संचिताचा प्रभाव कमी होतो. गुरुकृपे त्याचा नाश झाला. पण आपल्याला संगत आणि पंगत उमजू देत नाही, त्यामुळे संचित वाईट होत जातं पण चांगलं होत नाही. आता तुम्ही सांगितलं की पावत्या भेटत नाही, किती प्रयत्न केले, असं सकाळीच सांगितलं. हे लक्षात आलं पाहिजे भाऊ. यात जो दूध ठेवलं, गारज नुसतं दाखवत तेल वगैरे आणि पपईची राहिली. आता तुला क्षत्रिय तत्व जाऊन ब्राह्मण तत्वाची प्राप्ती होईल. हा जन्म संपल्यानंतर तू राजकुमार नाना प्रकारचे सुख भोग, पण सुख भोगताना गोसेवा कर. गोसेवा, संत सेवा, ब्राह्मण सेवा करशील तर ते पुण्य तुला पुढच्या जन्माला उपयोग येईल. तेव्हा तू ब्रह्मज्ञानी होशील. आता हे मोठमोठे जे कथाकार आहे यांनी गोशाळा का काढल्या? कारण हा द्रव्य गोळा करायचा दोष आहे. इतके मग त्याच्यात गोसेवा करायची आणि गाईचा सांभाळ करायचा. ही माणसं प्रत्यक्ष, रामदेवजी बाबा एवढंही आहे ना, तर सकाळी उठल्यावर 100 गाईंचं सगळं साफसफाई करतो, शेण काढतो. त्यांना परवा 100 गाईंचं, गाई भरपूर आहे. तो बालमुकुंद सुद्धा 100 गाईंची सेवा करतो स्वतः. का? आणि बाहेरगाव गेले तर आपला अगदी स्नेह असेल त्याला सांगतो तू हे कर. सेवा जी आहे, आता तर अमेरिकेमध्ये अंगावर हात फिरवण्याचे $2 द्यावे लागतं गाईच्या अंगावर. महाराष्ट्रातल्या गाई गेलेले आहे अमेरिकेमध्ये, त्यांच्या अंगावर जे हात फिरतात त्याच्याने शरीरातले रोग दोष जातात, म्हणून तिथे $2 द्यावं लागतं गोशाळेमध्ये. ते लोक देत आहेत. म्हणून ते म्हणतात की ती जी सेवा करशील तू, त्या सेवेमुळे तुला संग्रामामध्ये विजय मिळेल. पण विजय मिळून सुद्धा प्राण जाईल तेव्हा तू ब्राह्मण होशील. कुठे क्षत्रिय कुठे गेला पाहिजे? रणांगणात. व्यापारी मेला कुठे पाहिजे? दुकानात. संत प्रवचन करता करताच आपल्याकडे लक्ष्मणबुवा निजामपूरकर होते. ते नेहमी म्हणायचे की मला कीर्तनातच शेवट आला पाहिजे. तर एकदा ते डोंबिवलीला कीर्तन करीत होते आणि कीर्तन चाललं आणि तोंडातून शब्द निघाला, काल्याचं कीर्तन होतं, की कीर्तनकार कीर्तनात गेला पाहिजे, प्रवचनकारांनी जो नमस्कार घातला सांग तिथे घरचं कोणी ते एक कोणती बँक असते ना आपली मोठी सगळ्यात, त्या बँकेमध्ये एक पुतण्या नोकरीला होता आणि तो डोंबिवलीला होता. त्याला वाटलं की सकाळी आपल्याला 11ला बँक आहे, काकाचं कीर्तन 9 ते 10 ऐकून मग बँकेत चाललं जातं. हा तिथे कीर्तन ऐकायला बसला आणि त्यांचा शेवट त्याच्याजवळ झाला. तो पुढेच बसला होता कीर्तन.
आता कीर्तन करतो तो जो पुतण्या तो आता कीर्तन करतो, तेव्हा तो ऑफिसर होता. तर त्याची मांडी मिळाली. म्हणजे कीर्तनात सुद्धा मांडी मिळणार होती हे सत्य होतं. म्हणून जो रणांगणात जसा योद्धा जातो तसा वक्ता त्याच्यातच गेला पाहिजे. व्यापारी धन गोळा करता करताच आणि नौकर कर्म करता करता. म्हणून हयातीत असताना मनुष्य गेला की त्याला सरकार दुप्पट देतं. आता ते बंद झालंय. भीष्म पितामह म्हणतात, अशा प्रकारे पूर्वजन्माचं स्मरण करून कीटक क्षत्रिय योनीत उत्पन्न झाला, क्षात्र धर्माचं पालन केलं आणि तत्पश्चात तपश्चर्येला आरंभ केला. धर्म अर्थ तत्व जाणून राजकुमाराची तपस्या विप्राकुळापर्यंत पोहोचली. तपे विण दैवत, तिथल्या विण प्राप्त. म्हणून जीवनामध्ये काही काळ तपात घालवायचं. तू क्षात्र धर्मामध्ये शुभ आणि अशुभ ज्ञान प्राप्त करून घेशील, पण मन आणि इंद्रिय यांना वश होऊ देऊ नको. कारण राजाला खोटं नाटं काम करावंच लागतं. राजकारणच असं आहे की ते गजकरण आहे मुळात. कुठेही जा तुम्ही, धचा मा झालाच. कारण राजाचे जे नेत्र आहे, राजाचे जे कर्ण आहे, राजाचे हात आहे, म्हणजे स्वतःचे हात काही करत नाही, ज्यांना सांगतो ते करतात. आणि कुठे न कुठे काहीतरी घडतंच. म्हणून इंद्रियांना वश करण्याकरता काय केलं पाहिजे, तर प्रजेच्या पालनामध्ये भोग वस्तू वाढू द्यायची नाही. क्षत्रियाने काय करायचं, भोग वाढू द्यायचं नाही. जसं आमच्या पोलीस खात्यात नियम आहे की परेड केलीच पाहिजे. जो आण चुकार करेल त्याला नाही परेड. कारण काय, त्याच्याने शरीर तरपटणार. जे चुकवतात ते पण कसे डल होऊन जातात. म्हणून आता कोर्स काढले ते त्याच्याकरताच येते. क्षत्रियाला रोज व्यायाम हे आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतात, तर ते काल ते होमगार्ड होते ना, मला ते रघुपती राघवचा बँड ऐकू येत होता आणि ढाल तोषे ऐकू येत. तो म्हणे नाही दादा, ते यांची मिरवणूक आहे म्हणे जयस्वाल लोकांची. ते बँड रघुपती राघव म्हणतोय. मी जगोल म्हटलं घे तर गाडीनं जातं. नाही तर काय झालं, तर कीर्तन सुरू झालं तर अर्धवट झालं. रथ गेल्यावर कीर्तन शांततेनं झालं. असं आहे. आता ते काय असे क्षत्रिय चालतं का. पण आमचा पोलीसवाला असताना का बरोबर सांगितलं म्हणले दादा दोन्ही बी आहे. कारण क्षत्रियाचे कान टवकारलेले असतात. करत असलं तरी कान कोण काय बोलतंय हे ऐकत राहतं. बिलकुल कान टवकारलेले असतात. जसे हरणाचे आणि कुत्र्याचे कान, दोन लोकांचे कान भलतेच प्राण्यांमध्ये, हरण आणि कुत्रा. कुत्रा असा जरी झोपत असला तरी त्याचे कान जागृत असतं. नुसता आवाज आला की जागृत. म्हणून झोप कोणासारखी असावी, श्वानासारखी. श्वानासारखी. इंद्रियांना वश करून राजा उत्तम भोग दुसऱ्याला देत होता, पण स्वतः भोगत नव्हता. म्हणून अशुभांचं मार्जन होऊन जात होतं. अशुभ म्हणजे कर्म आहे ना, त्याचं मार्जन होऊन जातं. जसं हात मळाले की धुतले की काय होता, स्वच्छ होता. विज्ञानामध्ये घाण्यानं हात धुवायची सवय आहे. साबणामध्ये अनेक प्रकारे असतात, दोष आहे त्याच्यात, आणि त्याच्याने हात धुतले जातात म्हणजे स्वच्छ. आपल्याकडे मातीने धुतले म्हणजे स्वच्छ. मातीत दोषच राहत नाही. राखेमध्ये दोष नाही राहत. राख कशाची असो, लाकडाची असो, गवऱ्यांची असो, कशाची असो, त्याच्यात दोषच राहत. सगळं जळून जातं ना. दे दिया राख कर हो गया पाक,
म्हणून ते म्हणतात दोषाचं मार्जन करा, आत्मज्ञान प्राप्त होईल. जसं जसं दोषाचं मार्जन केलं, आजीवन स्वधर्माचं पालन ठेवा. शेवटपर्यंत धर्म पाळला गेला पाहिजे. क्षत्रिय धर्मामध्ये शरीराचा त्याग म्हणजे आहुती आहे. हे धर्मराजा, महर्षी व्यासांचं वचन ऐकल्यावर राजकुमार धर्मपूर्वक पालन करायला लागला, धर्माचं आचरण करायला लागला. थोड्या दिवसात रणभूमीमध्ये शरीराचा त्याग झाला, कारण त्याग होणं महत्त्वाचंच आहे. दुसऱ्या जन्मामध्ये ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला. ते जाणून महायशस्वी व्यास पुन्हा त्याच्याजवळ आले जन्माला. आणि हे विप्रा, आता तुला कशाही प्रकारचं भय नाही. उत्तम कर्म करण्याची जात मिळालेली आहे. पाप पुण्य तुला कळेल असा जन्म आहे. मनुष्य जसं पाप करतो त्यानुसार त्याला त्याचं फळ भोगावं लागतं. आता हा तुला मृत्यूचं भय नाही आहे, म्हणून ब्राह्मण जन्मात मृत्यूचं भय ठेवू नये. यजमानाच्या घरी मृत्यू आला तरी योग्य आहे, आपल्या घरी आला तरी योग्य आहे, मंदिरात आला तरी योग्य, कारण तो ब्रह्मकर्म करता करता जाणार आहे. म्हणून ब्रह्मकर्म समारवेत, समर्पण भावना झाली. पण धर्माचा लोभ होऊ देऊ नको. ब्राह्मण जन्मामध्ये सूर्य नमस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. 5 देवतांचं पूजन हे नित्य झालंच पाहिजे. ज्याला पंचदेवता म्हणतात, गणपती, शिव, दुर्गा, विष्णू आणि सूर्य, या 5 देवतांच्या पूजनामध्ये सगळ्या दोषाचं परिमार्जन होतं. भीष्म पितामह त्याला म्हणाले, हे कीटका, कीटक म्हणाला व्यासांना, आपल्या कृपेमुळे मला अधिक अवस्था प्राप्त झाल्या. याला धर्माचं मूळ संमती होती म्हणून पाप नष्ट झालं. कशाची संमती आहे तर धर्म. मग आपल्याकडे धर्म किती सांगितला आहे? स्वधर्म सांगितला आहे, पितृधर्म, मातृधर्म, बंधुधर्म, भगिनी धर्म, पत्नी धर्म. प्रत्येक नात्यामध्ये धर्म लावला आहे. प्रत्येक नात्यामध्ये धर्म लावला आहे. आता एक नवीन फॅशन झाली, बहिणीने राखी बांधायची, भावाने पण बहिणीला राखी बांधायची, म्हणजे कारण रक्षण झालं पाहिजे. तिच्या रक्षणाकरता साडी द्यायची आहे, राखी काय? साडी सगळ्या शरीराचं रक्षण करते, वस्त्र. आता नवीन बहिणी राखी बांधते, भाऊ राखी बांधते, रक्षण झालं पाहिजे. तिच्या शरीराचं रक्षण करायचं आहे. म्हणून काही भाऊ प्रत्येक वेळेस बहिणीला साडीच देतात. आता इकडची बहिणीचं हिचा नवरा देत नाही, भाऊ असं का प्रत्येक द्यायला पाहिजे का? आम्हाला कुठे आहे? तुमच्या नशिबात नाही ना बाबा, त्या भावाच्या नशिबात आहे की माझ्या बहिणीचं शरीराचं रक्षण झालं पाहिजे. याचे पोटदुख्या खूप असतात. आपल्याला मिळत नाही म्हणून त्यांनाही मिळायला नको असं नाही. ज्याच्या त्याच्या भावाचं प्रेम आहे, बहिणीच्या शरीराचं रक्षण होण्याकरता आता तो दिली, तो धर्म आहे त्याचा, आणि तो ते धर्माचं पालन करतो म्हणून कर्म आहे. ते दान आहे. भगिनी दयामूर्ती. नऊशे 99 साड्या पुरवल्या देवाने, आणि मागूनही घेतल्या. एका जाग्याला एक साडी चालू पाडून टाकला द्रौपदी. धर्माची मूल संपत्ती नसून धर्माचं मूल धर्मच आहे. संपत्ती ही धर्माच्या रक्षणाकरता आहे. भीष्म पितामह म्हणाले, भगवान व्यासांच्या कथेनुसार कीटकानं दुर्लभ ब्राह्मण तत्व प्राप्त झालं.
पृथ्वीवर शेकडो यज्ञाचा तो अंकित झाला. त्याने अनेक यज्ञ केले ब्राह्मण जन्मामध्ये आणि ब्रह्माच्या सालोक्य लोकाला प्राप्त झाला. 4 मुक्त्यापैकी एका मुक्तीला व्यासांच्या कथेनुसार स्वधर्माचं पालन केल्याचं फळ ब्रह्मलोक आहे. बस सारांश काय निघाला, आपण जर स्वधर्माचं पालन केलं तर ब्रह्मलोकाला पोहोचतो. आ ब्रह्मस्थम पर्यंतम. आणि ब्रह्मलोकाचं जीवन जे आहे ते श्रेष्ठ आहे. मग ब्रह्मलोकाचं जीवन होण्याकरता काय केलं पाहिजे तर ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. बस सकाळी लवकर उठणं हे एक महत्त्वाचं गोष्ट आहे. कारण ते दिवसभरातल्या 24 तासातलं, आता तो विज्ञानानं सांगितलं, सकाळी जेवढी शुद्ध हवा असते त्यानंतर येत नाही. म्हणून तर लोक फिरायला निघतात. नाही बाहेर फिरतं, हल्ली गच्चीवर फिरतं. पण आता फ्लॅटमध्ये कुठे गच्ची नेन, ताबा नेन, काही नेन, काही नाही. एक श्रीमंत माणूस असा फिरत होता. त्याला एका माणसाने सांगितलं, तू घराला फेऱ्या मारतो ना म्हणून चक्रात पडतो म्हणे. तो खाली उतरला, बाहेर फिरायला लागला, ठोस मारली, मरून गेला. आता कोणाचं ऐकायचं? सकाळी सुद्धा आता तो पूल झाला आहे ना नवीन आपल्या राजाराम मंगल कार्यालय, तर मी गेलो एक दिवशी भुसावळला, तर लोक फिरत त्याला इथे फिरताय पुलावर, खाली फिरलेलं बरं. कारण कोण ठोकून देईल भरोसाने इतके भिन्नाट जात ते. जागा वेगळा चांगली आहे बसायला, पण जाता येतात ठोकून देईल कोणी. म्हणून बगीच्यामध्ये का गेले राहून फिरायचे व्यवस्थित. इथे तेवढी जागा फिरायला आहे, त्याचं कारणच ते आहे. म्हणून धर्मराजा क्षत्रिय योनीमध्ये कीटकानं जर प्राण त्याग केला संताच्या सहजात नसता तर उद्धार झाला नसता. कोणत्याही योनीमध्ये, क्षात्र योनीमध्ये कीटकानं प्राणत्याग केला आणि म्हणून त्याला व्यासांनी सांगितलेले धर्म कळाले आणि प्रधान क्षत्रिय असेच होऊन गेले. आणि धर्मराजा तू सुद्धा तसाच क्षत्रिय होशील आणि जगात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझं नाव राहील. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली. हां.